शुभ दिवस. पोटामध्ये पोटामध्ये पाणी का होतं? याची काय कारणे आहेत? तर पोटामध्ये पाणी का होतं बरं का? हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पण आज हा नवीन विषय घेऊन येतोय, की कावीळ झाल्यावर कोणता उपाय करायचा? कावीळ झाल्यास उपाय काय करायचा? तेव्हा कावीळ झाल्यानंतर पपईच्या पानाचा रस काढायचा आणि त्यामध्ये मध मिसळायचा आणि यांचं सेवन करायचं. पपईच्या पानाचा रस काढून त्यामध्ये थोडा मध मिसळायचा आणि याचे सेवन करायचं. यामुळे तुमची कावीळ त्वरित बरी होण्यास मदत होते. नंबर 2, मुळ्यांच्या पानांचा रस हा यकृताच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे बघा. त्यामुळे मुळ्याचा पानाचा रस सुद्धा तुम्ही सेवन करू शकता, पिऊ शकता. नंबर 3, पुदिन्याच्या पानाचा रस किंवा तुळशीच्या पानांचा रस प्या किंवा पाने चावून खा. यानं काय होतंय, तुम्हाला झालेली कावीळ बरी होण्यास मदत ही चांगली होते. तेव्हा पपईचे पाने असू द्या किंवा पुदिन्याचे पाने असू द्या, तुळशीचे पाने असू द्या, हे पाने चावून खावा किंवा त्यांचा दिवसातून 2 वेळा रस प्या. त्यामुळे तुमची कावीळ बरी होण्यास मदत होते. कावीळ नेमकी कशामुळे झाली आहे? जर समजा हेपॅटायटिसमुळे कावीळ झाली असल्यास काय करायचं? ऊसाचा रस घ्यायचा. ताज्या ऊसाचा रस प्यायने ना कावीळ बरी त्वरित होते. हेपॅटायटिसमुळे जर कावीळ झाली असल्यास ऊसाचा ताजा रस पिणे अत्यंत चांगले आहे. याने कावीळ त्वरित बरी होते. त्यामुळे ऊसाचा ताजा रस प्या. सकाळ संध्याकाळ ऊसाचा ताजा रस प्या. हे अतिशय चांगले आहे. कावीळ झालेल्या रुग्णास हे अतिशय फायदेशीर ठरते. तसेच उकळून थंड केलेले पाणी दिवसभर पित राहणं, भरपूर पाणी प्या. पपई, टोमॅटो यांचे सेवन करा. याने देखील कावीळ बरी होण्यास मदत होते. आता पित्तनलिकेत जर अडथळा आला कोणत्या ना कोणत्या कारणानं तरी देखील कावीळ होते. मग अशा वेळेस उकडलेल्या ताज्या भाज्या यांचं सूप तुम्ही प्या. हे अतिशय चांगलं आहे. कावीळ झालेल्या रुग्णासाठी हे अतिशय गुणकारी ठरतं. ताजी फळं किंवा ताज्या फळांचा रस नियमित सेवन करा. सकाळ संध्याकाळ नियमित सेवन करा. ताक सेवन करा. ताक देखील कावीळ झालेल्या रुग्णासाठी अतिशय छान गुणकारी आहे. याने देखील कावीळ बरे होण्यास मदत होते. आणि कावीळ झाल्यानंतर भात खाण्याचे प्रमाण वाढवा. तेव्हा ऊसाचा रस पिल्यानं काय होतं, बिलिरुबिनचे प्रमाण हे नॉर्मल होतं, नियंत्रित राहतं. त्यामुळं कावीळ झालेल्या रुग्णांनी ऊसाचा रस पिणे लय फायदेशीर ठरतं. पहा, पपईची पाने जर खाल्ली तुम्ही, स्वच्छ धुवून पपईची पाने खाल्ली सकाळी उपाशीपोटी, यामुळं काय होतं, आपलं लिव्हर यकृताचं कार्य सुधारतं आणि म्हणून
पपईची पाने स्वच्छ धुवून कोवळी ही सकाळी उपाशी पोटी रस करून प्या किंवा चावून खा. वरून चहा, कॉफी वगैरे काय घ्यायचं नाही. लिंबू पाणी किंवा लिंबू वर्गीय फळे खाण्यानं काय होतं, तुमचं यकृत निरोगी राहतं, यकृताचं कार्य सुधारतं आणि यकृताचं कार्य सुधारल्यामुळं तुमची कावीळ बरी होण्यास चांगली मदत होते आणि कावीळ झालेल्या रुग्णांनी विश्रांती घेणं हे अत्यंत चांगलं असतं. त्यामुळे विश्रांती घेत चला. कावीळ झालेल्या रुग्णांनी विश्रांती घ्यावी. तेव्हा कावीळ झालेल्या रुग्णांनी एवढं जरी केलं तरी त्यांची कावीळ बरी होण्यास मदत होते. तेव्हा व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास आणि माझ्या कानमंत्र या चॅनलला तुम्ही नवीन असल्यास चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ पाहत चला. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.